म्हणून कधी कधी असं वाटतं की खरंच जो नास्तिक आहे ना, पण तो त्याची कर्तव्यता व्यवस्थित करतोय, तो जास्त श्रेष्ठ आहे. आणि ती माझी कर्म चुकवून जर मी भक्ती केली, भगवंताला आठवण्याचा प्रयत्न केला, तर भगवंत काय एवढा वाटेवर पडलाय का? म्हणून त्याकरता जर खरंच मी भक्त म्हणून घेत असेल, तर मी त्या भक्त या संकल्पनेत बसतोय का, की नुसतं आपण मी फक्त बाबा स्वामींचं नाम घेतोय, कुठल्या तरी सत्पुरुषांचं नाम घेतोय म्हणून मी स्वतःला भक्त म्हणवतोय. समर्थ सांगतात भक्ताची लक्षणं दासबोधामध्ये, जो विभक्त नाही तो भक्त, जो भगवंतापासून वेगळा नाही असं जो समजतो स्वतःला, तो खरा भक्त आहे. आणि भगवंताला जे अपेक्षित आहे, भगवंताला काय अपेक्षित आहे, सद्गुरूंना काय अपेक्षित आहे, ज्या कुठल्या आश्रम व्यवस्थेमध्ये मी आहे आत्ता पडलेलो, ती आश्रम व्यवस्था जास्तीत जास्त परिपूर्ण मी कशी करेल, 100% नाही होणार हे त्यांनाही माहिती आहे. पण ते लक्ष ठेवून हे असतात की हा प्रामाणिकपणानं प्रयत्न करतोय ना, आणि त्याचा परिणाम त्या प्रयत्नांना यश म्हणून ते कृपा करतात. ते तुमच्या कर्मातली किती ॲक्युरसी आहे ते तर बघतच असतात ते, पण ती ॲक्युरसी सांभाळताना याचा भाव कसा आहे, माझे प्रयत्न इतके असावे, जिथे 100% प्रयत्न हवा तिथे 200% प्रयत्न मी करण्याचा जरी प्रयत्न केला, आणि मी जर 40-50% पर्यंत पोहोचलो तरी सद्गुरू कृपा करतात, कारण त्यांना तुमचा प्रयत्नवाद दिसत असतो. म्हणून प्रामाणिक साधकानं, सच्शिष्यानं कसं वागावं, कलियुगातलं सर्वोत्तम साधन जे सांगितलंय, ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरोपण निर्गुणाचे, विभक्त सांडुनी भक्तीचे मूळ शोधावे. जे अध्यात्म श्रवण या मनुष्य जीवनाचं सर्वांगीण विकासाचं साधन आहे,